So hello students. So once again, good morning to all of you, and let's study the next part of the nucleus topic. Okay. Next part काय बघा, टाइप्स ऑफ न्यूक्लियाय. टाइप्स ऑफ न्यूक्लियाय आपल्याला बघायचे आहेत. टाइप्स ऑफ न्यूक्लियाय म्हणजे टाइप्स ऑफ ऍटम प्रमाणच येणार आहे. टाइप्स ऑफ न्यूक्लियाय. ओके. तर टाइप्स ऑफ न्यूक्लियाय मध्ये फर्स्ट काय येतं बघा, आयसोटोप्स. फर्स्ट इज आयसोटोप्स. याला टाइप्स ऑफ ऍटम्स पण आपण म्हणतो, लक्षात घ्या, आयसोटोप्स. तर आता ही कन्सेप्ट खूपच इझी आहे. ओके. आयसोटोप म्हणजे काय, द न्यूक्लियाय हॅव्हिंग सेम झेड बट डिफरंट ए. ओके. असे न्यूक्लियाय की ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो परंतु ऍटॉमिक मास नंबर काय असतो, डिफरंट असतो. त्याला काय म्हणतो आपण, आयसोटोप्स असं म्हणतो. ओके. सो न्यूक्लियाय having same Z but different A. आता मी जसं इथं लिहिलंय तसं थेरी एक्झाम मध्ये लिहायचं नाही, व्यवस्थित डेफिनेशन लिहायची. द न्यूक्लियाय हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर्स आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. ओके. म्हणजे ज्यांचा झेड सेम असतो आणि ए डिफरंट असतो. म्हणजे इलेमेंट तोच असणार आहे, बरोबर आहे ना. झेड सेम म्हटल्यानंतर इलेमेंट तोच असणार, तोच इलेमेंट, परंतु त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर डिफरंट. म्हणजे थोडक्यात इथं कुणाची संख्या सेम येते आणि कुणाची संख्या डिफरंट येते. ज्या न्यूक्लियामध्ये प्रोटॉनची संख्या सेम असते परंतु न्यूट्रॉनची संख्या डिफरंट असते. कारण झेड सेम म्हटल्यावर काय होणार, प्रोटॉन्स तेवढेच येणार परंतु न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ए मायनस झेड आणि ए डिफरंट असल्यामुळे न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय येणार आहेत, डिफरंट येणार आहे. ओके. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की आयसोटोप्स मध्ये काय असणार आहे, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स असणार आहेत. सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स but different number of neutrons. त्याला काय म्हणतो आपण, आयसोटोप्स असं म्हणतो, आयसोटोप्स. ओके. आता आयसोटोप मध्ये काय असतं बघा, झेड सेम असतो आणि ए डिफरंट असतो. आता झेड सेम म्हणजे पुन्हा एकदा बघा, प्रोटॉनची संख्या सेम. प्रोटॉनची संख्या सेम म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सेम. झेड काय डिसाइड करतं, इलेक्ट्रॉनची संख्या काय डिसाइड करतं, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे झेड काय डिसाइड करणार, तुमचे केमिकल प्रॉपर्टीज डिसाइड करणार आणि ए काय डिसाइड करणार, तुमच्या न्यूक्लिअर प्रॉपर्टीज. म्हणजे आयसोटोपच्या बाबतीत होतं काय की केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात परंतु न्यूक्लिअर प्रॉपर्टीज मात्र डिफरंट असतात. न्यूक्लिअर प्रॉपर्टीज डिफरंट म्हणजे काय, तर त्यांच्या न्यूक्लियसची रेडियस डिफरंट असणार आहे. ओके. किंवा ते करत असलेले न्यूक्लिअर त्यांच्या रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टीज डिफरंट असणार आहेत. त्यांचा डिके कॉन्स्टंट डिफरंट असणार आहे. ओके. रेडिओ ऍक्टिव्ह डिके प्रोसेस त्यांची वेगळी असणार आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड त्यांची वेगळी असणार आहे अँड सो ऑन. म्हणजे न्यूक्लिअर प्रॉपर्टीज डिफरंट असतात. या आयसोटोप मध्ये काय होणार आहे, सेम केमिकल प्रॉपर्टीज. सेम केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज त्याच असणार आहेत बट डिफरंट न्यूक्लिअर प्रॉपर्टीज असणार आहेत. डिफरंट न्यूक्लिअर प्रॉपर्टीज. कारण ए चेंज झाला की न्यूक्लिअर प्रॉपर्टी चेंज होणार. ए चेंज झाला की प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या चेंज होणार, त्याच्या न्यूक्लियसची साईज चेंज होणार, रेडियस चेंज होणार, न्यूक्लिअर डिके प्रोसेस जी आहे ती चेंज होणार आहे, डिके कॉन्स्टंट चेंज होणार आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटी त्याची चेंज होणार आहे. सगळ्या गोष्टी चेंज होतात. ओके. सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट न्यूक्लिअर प्रॉपर्टीज. एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एक्झाम्पल आयसोटोप्सचं, तर फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन घेतला. हायड्रोजन, तर हायड्रोजनचे आयसोटोप्स कुठले आहेत, तर हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. बरोबर. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. प्रोटियम कसा रिप्रेझेंट केला जातो, 1H1 न. ड्यूटेरियम कसा रिप्रेझेंट करणार, 1H2 न. आणि ट्रिटियम कसा रिप्रेझेंट करणार, 1H3 न.
प्रोटियम म्हणजेच त्याला सिंपल हायड्रोजन ऍटम असं म्हणू शकतो. 1H1, 1H2, 1H3. ओके, तर हे हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत, हायड्रोजन आयसोटोप्स. कारण बघा सगळीकडे झेड काय आहे, A111 आहे आणि ए मात्र 123 आहे. म्हणजे याचा मिनिंग काय, याच्यामध्ये काय असणार आहेत, 1 प्रोटॉन अँड 0 न्यूट्रॉन्स असणार ना. 1 प्रोटॉन 0 न्यूट्रॉन. इथं काय असणार बघा, 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन असणार आहे आणि याला 1 प्रोटॉन आणि काय असणार आहेत, 2 न्यूट्रॉन असणार आहेत. 1 प्रोटॉन अँड 2 न्यूट्रॉन्स. जे प्रोटॉनची संख्या तेवढीच आली परंतु न्यूट्रॉनची संख्या मात्र चेंज होती. ओके, आता हे ऍक्च्युली ऍटोमिक आयसोटोप झाले, हायड्रोजनचे ऍटोमिक आयसोटोप. हायड्रोजनचे न्यूक्लिअर आयसोटोप लिहिताना थोडंसं सेंटेन्स चेंज होते. कसं म्हणजे वर्ड्स थोडेसे चेंज होतात. हायड्रोजन न्यूक्लिअर आयसोटोप्स म्हणजे लिहिताना काय लिहावं लागतं, प्रोटॉन, ओके, ड्यूटेरॉन आणि ट्रिटॉन. हे असे थोडेसे वर्ड थोडेसे वेगळे वापरले जातात. हे ऍटोमिक आयसोटोप म्हणजे शेवटी आयसोटोप न्यूक्लिअर काय आणि ऍटोमिक काय दोन्ही सेमच असणार, फक्त वर्डिंग मध्ये वापरताना जे वर्ड वापरले जातात ते थोडेसे डिफरंट आहेत, हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजनचे आयसोटोप प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे तुम्ही ऐकलंच असेल, परंतु न्यूक्लियस मध्ये मात्र थोडंसं वेगळे वर्ड वापरले जातात. प्रोटियमला आपण प्रोटॉनच म्हणतो, कारण हायड्रोजनच्या ऍटम मधून न्यूक्लियस काढून टाकला, प्रोटियम मधून न्यूक्लियस नव्हे, प्रोटियम मधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला. इलेक्ट्रॉन काढून टाकल्यानंतर शिल्लक काय राहणार आहे, न्यूट्रॉन तर नाहीच आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. प्रोटियम मधून इलेक्ट्रॉन काढून टाकला, प्रोटियमच्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन काढून टाकला, न्यूट्रॉन तर नाहीये, इलेक्ट्रॉन पण नसणार आहे, म्हणजे शिल्लक काय राहणार, प्रोटॉन फक्त राहणार ना. ड्यूटेरियम मधला एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर त्याला काय म्हणायचं, ड्यूटेरॉन. ड्यूटेरियमचा न्यूक्लियस ड्यूटेरॉन असं म्हणायचं. ओके, आणि ट्रिटियमचा न्यूक्लियस त्याला ट्रिटॉन असं म्हणलं जातं, ट्रिटॉन. कारण काही वेळेला ट्रिटॉन हा वर्ड स्टुडंटला माहित नसतो आणि ते एक्झाम मध्ये आला की ट्रिटॉन म्हणजे काय हे असं विचारत बसतात. ओके, तर ट्रिटॉन म्हणजे ऍक्च्युली ट्रिटियम हा ऍटम आहे, ट्रिटियम हा हायड्रोजनचा ऍटम आहे की ज्याच्यामध्ये एक प्रोटॉन 2 न्यूट्रॉन असतात आणि एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो, आणि त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर फक्त ट्रिटियमचा न्यूक्लियस राहणार आणि त्या ट्रिटियमच्या न्यूक्लियसला ट्रिटॉन असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, तर असे भरपूर आयसोटोपचे एक्झाम्पल आपल्याला देता येतील. फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, ऑक्सिजन आयसोटोप्स. ऑक्सिजन आयसोटोप्स कार्बनचे पण आहेत, ऑक्सिजनचे पण आहेत, सगळ्यांचे आहेत, हिलियमचे आहेत. ऑक्सिजनचे द्यायचे झाले तर 8O16 एक आहे, त्याच्यानंतर 8O17 पण आहे आणि 8O18 पण आहे. ओके, 8O17, 8O16, 8O17 अँड 8O18. ओके, याला काय म्हणणार आपण, आयसोटोप्स ऑफ ऑक्सिजन असं म्हणणार आहे. तर याच्यामध्ये बघा 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन, 8 प्रोटॉन 9 न्यूट्रॉन आणि इथं 8 प्रोटॉन अँड 10 न्यूट्रॉन असणार आहेत. सिमिलरली क्लोरीनचे आहेत, हेलियमचे आहेत, युरेनियमचे आहेत. ओके, अनेक इलेमेंटला आयसोटोप्स असतात आणि नेचरमध्ये हे आयसोटोप्स अवेलेबल असतात, ते कमी जास्त प्रमाणात अवेलेबल असतात आणि त्याला काय म्हटलं जातं, अबेंडन्सी असं म्हटलं जातं. आता ते केमिस्ट्रीमध्ये त्याचे न्यूमरिकल आहेत, तुम्ही स्टडी केलेले असतील. ओके, नॅचरल अबेंडन्सी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन जे आहे तो हा आयसोटोप एवढ्या पर्सेंटेज मध्ये अवेलेबल आहे, हा आयसोटोप एवढ्या पर्सेंटेज मध्ये अवेलेबल आहे, अँड सो ऑन. त्याला नॅचरल अबेंडन्सी असं म्हटलं जातं, म्हणजे किती पर्सेंट ते नेचरमध्ये एक्झिस्ट करतं, किती अवेलेबल आहे. आणि त्याच्यातला कुठला तरी एक काय असतो, लार्ज अमाऊंट मध्ये अवेलेबल असतो.
सो दिस इज अबाउट आयसोटोप्स. आयसोटोप विषयी आणखी कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. लक्षात आलं का बघा. आयसोटोप म्हणजे काय, न्यूक्लियाय हॅव्हिंग सेम झेड बट डिफरंट ए. याच्यामध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन असतात बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात. सेम केमिकल प्रॉपर्टीज असतात पण डिफरंट न्यूक्लिअर प्रॉपर्टीज असतात. आणि एक्झाम्पल आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं बघितलेलं आहे. नेक्स्ट, सेकंड इज द आयसोबार्स. नेक्स्ट इज द आयसोबार्स. आयसोबार मध्ये बरोबर उलट घ्यायचं. आयसोटोप मध्ये काय होतं, सेम झेड डिफरंट ए होतं. ओके, सेम झेड डिफरंट ए होतं. आता इथं काय होणार आहे, न्यूक्लियाय हॅव्हिंग सेम ए बट डिफरंट झेड आर कॉल्ड ॲज आयसोबार्स. सो ऑटोमॅटिकली हे इलेमेंट दोन काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत, कारण झेड डिफरंट आहे ना. आयसोटोप म्हणजे काय, सेम इलेमेंटचे डिफरंट ॲटम होते. आता हे डिफरंट इलेमेंटचे ॲटम आहेत किंवा न्यूक्लियस आहेत की ज्याच्यामध्ये काय असणार आहेत, ॲटॉमिक मास नंबर तेवढाच असणार आहे, परंतु ॲटॉमिक नंबर मात्र काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. सेम ए बट डिफरंट झेड. ओके, दीज आर कॉल्ड एज आयसोबार्स. एक्झाम्पल जर द्यायचं झालं याचं एक्झाम्पल, तर ट्रिटॉन माहित आहे तुम्हाला. 1H3 हा ट्रिटॉन आहे, हायड्रोजनचा आयसोटोप ट्रिटियम. अँड 2He3 म्हणजे हेलियमचा आयसोटोप. हे दोघे काय आहेत, आयसोबार्स आहेत. कारण बघा दोघांचा ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे आणि ॲटॉमिक मास नंबर मात्र काय आहे, सेम आहे. सो हायड्रोजन हेलियम हे एकमेकाचे आयसोबार्स होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये हा ट्रिटियम आणि हा हेलियमचा एक आयसोटोप. किंवा दुसरं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर 10Ne22 अँड 11Na22. सो निऑन आणि सोडियम हे देखील एकमेकाचे आयसोबार्स आहेत. आयसोबार्स. आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, C614 म्हणजे कार्बनचा, ओके, C614 आणि दुसरा कुठला आहे, N714 नायट्रोजन. सो कार्बन आणि नायट्रोजन हे देखील काय होऊ शकतात, आयसोबार्स होऊ शकतात. आता हा कार्बनचा काय आहे, हा आयसोटोपच आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. आणि हा नायट्रोजन, दोघांचा ए सेम आहे आणि झेड डिफरंट आहे. याला काय म्हणायचं, आयसोबार्स असं म्हटलं जातं. तर आयसोबार मध्ये काय असणार बघा, इथं प्रोटॉनची संख्या काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. प्रोटॉनची संख्या डिफरंट आणि न्यूट्रॉनची संख्या देखील काय येऊ शकते, दोघांच्या मध्ये डिफरंटच येऊ शकते ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल C614 आपण घेतलं आणि 7N14 जर घेतलं तर याच्यामध्ये प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन विल बी 6, नंबर ऑफ न्यूट्रॉन विल बी इक्वल टू किती असणार, 8 असणार. आणि इथं नंबर ऑफ प्रोटॉन विल बी 7 अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विल बी इक्वल टू 7. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची संख्या काय येते, इथं डिफरंट येते. दोघांची संख्या काय येणार आहे, इथं डिफरंट येणार आहे. आयसोटोप्स मध्ये प्रोटॉनची संख्या दोन्ही न्यूक्लियस मध्ये सेम येत होती. इथे एक महत्वाचं सेंटेन्स आहे आणि ते सेंटेन्स म्हणजे काय बघा, डॉटर इलेमेंट आफ्टर बीटा डिके इज ऑल्सो ऑलवेज आयसोबार्स. डॉटर इलेमेंट आफ्टर बीटा डिके असा MCQ येऊ शकतो. बीटा डिके नंतर तयार होणारा डॉटर इलेमेंट जो आहे किंवा डॉटर न्यूक्लियस जो आहे, डॉटर न्यूक्लियस हा काय असणार आहे, इज ऑलवेज आयसोबार असणार आहे. आयसोबार ऑफ पॅरेंट. हे असं का होतं, कारण आपण बीटा डिके अजून स्टडी करायचं आहे. बीटा डिके आपण स्टडी करणार आहे. आता तुम्हाला एवढं सांगतो
की बीटा डिके मध्ये काय होतंय, तर बीटा डिके मध्ये झेड चेंज होतो. बीटा डिके मध्ये झेड चेंजेस, बट ए डझंट चेंज. ए डझंट चेंज. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा समजा काय आहे, एक न्यूक्लियस आहे, पॅरेंट न्यूक्लियस. पॅरेंट न्यूक्लियस आहे, ठीक आहे. त्याचं काहीतरी ए आणि काहीतरी झेड असणार आहे. आणि त्याच्यामधून बीटा डिके झाला, त्याच्यामधून बीटा डिके झाला तर काय होणार आहे, एक नवीन न्यूक्लियस तयार होणार. त्याला काय म्हणणार मी, डॉटर न्यूक्लियस असं म्हणणार. तर डॉटर न्यूक्लियसमध्ये ए तेवढाच असतो, परंतु झेड मात्र काय सेम नसणार आहे, तो काहीतरी वेगळा असणार आहे. आता बघा इथं पॅरेंट न्यूक्लिया आणि डॉटर न्यूक्लिया दोघांचं काय असणार आहे, ऍटॉमिक मास नंबर तोच असणार आहे, ऍटॉमिक नंबर मात्र डिफरंट असणार आहे. ओके, ए अँड झेड डॅश. अँड देअरफॉर बीटा डिके नंतर लक्षात घ्या, बीटा डिके झाल्यानंतर तयार होणारा डॉटर न्यूक्लियस जो आहे तो काय असणार आहे, पॅरेंट न्यूक्लियसचा नेहमी आयसोबार असतो. एक सेंटेन्स इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, बीटा डिके झाल्यानंतर डॉटर न्यूक्लियस काय असणार आहे, पॅरेंट न्यूक्लियसचा आयसोबार असणार. ठीक आहे. आता आयसोबार मध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे, मिरर न्यूक्लियाय. मिरर न्यूक्लियाय नावाची एक कन्सेप्ट आहे. मिरर न्यूक्लियाय म्हणजे काय, मिरर न्यूक्लियाय म्हणजे काय माहिती आहे का, बघा सांगा माहिती असेल तर. तर मिरर न्यूक्लियाय म्हणजे काय, तर आयसोबार्स, मिरर न्यूक्लियाय हा आयसोबार्सचाच प्रकार आहे, लक्षात घ्या. आयसोबार्स हॅव्हिंग number of protons and number of neutrons, number of protons and number of neutrons interchanged, त्याला काय म्हटलं जातं, मिरर न्यूक्लियाय असं म्हटलं जातं. नंबर ऑफ प्रोटॉन नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम नसले पाहिजेत, इंटरचेंज्ड असले पाहिजेत. म्हणजे एक्झाम्पल एक देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 3Li7 and 4Be7, बरोबर. 3Li7 and 4Be7. आता हे दोन काय आहेत, आयसोबार्स आहेत, डेफिनेटली आयसोबार्स आहेत, बरोबर आहे ना. आता लिथियम मध्ये जर बघितलं तर काय येणार, 3 प्रोटॉन अँड 4 न्यूट्रॉन्स येणार. लिथियम मध्ये काय येणार, 3 प्रोटॉन 4 न्यूट्रॉन. आणि बेरिलियम जो आहे त्याच्यामध्ये काय होणार बघा, ओके, बेरिलियम मध्ये काय होणार, बेरिलियम मध्ये बोरॉन आहे ना तो, सॉरी बोरॉन आहे का बेरिलियम, बेरिलियमच आहे, बेरिलियम. ओके, तर बेरिलियम मध्ये 4 प्रोटॉन असणार आहेत आणि 3 न्यूट्रॉन्स असणार आहेत. बघा आता इथं प्रोटॉनची संख्या 3 आहे आणि इथं न्यूट्रॉनची संख्या 3 आहे, इथं न्यूट्रॉनची संख्या 4 आहे आणि प्रोटॉनची संख्या इथं किती आहे, 4 आहे. म्हणजे काय झाले, इंटरचेंज झाली संख्या त्यांची. म्हणजे एकामध्ये म्हणजे समजा असं असेल 10 प्रोटॉन आणि 11 न्यूट्रॉन असतील, तर दुसऱ्यामध्ये 11 न्यूट्रॉन आणि 10 प्रोटॉन असतील, तर याला काय म्हणणार आपण, मिरर न्यूक्लियाय असं म्हणणार. ओके, दोघांचा ऍटॉमिक मास नंबर तेवढाच येणार आहे, 21 येणार. परंतु प्रोटॉन 11 प्रोटॉन अँड 10 न्यूट्रॉन, सॉरी उलट लिहिलं. असं जर असेल ना तर त्याला काय म्हणलं जातं, मिरर न्यूक्लियाय असं म्हणायचं आहे. लक्षात येत आहे. A1 + A2 = Z1 + Z2 असं नाही होणार ना, कधीच नाही होणार. A1 + A2 = Z1 + Z2 कसं होईल, A1 A2 दोन्ही जास्तच असणार नेहमी, Z1 Z2 नेहमी कमीच असणार आहे. तर या पद्धतीने हे मिरर न्यूक्लियाची कन्सेप्ट आहे, लक्षात आलं. म्हणजे ते आयसोबार्स असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती इंटरचेंज झालेली असली पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज मिरर न्यूक्लियाय. नेक्स्ट आहे दॅट इज आयसोटोन्स. थर्ड, आयसोटोन्स.
आता आयसोटोन्स म्हणजे काय असतं? द न्यूक्लियाय हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट, न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट, सेम एलिमेंट नसणार आहेत, न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे काय असणार आहे? ए मायनस झेड सेम असणार आहे, बरोबर आहे ना? ए मायनस झेड, ए डिफरंट पाहिजे, झेड डिफरंट पाहिजे, आणि ए मायनस झेड मात्र दोघांचं काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? आयसोटोन्स असं म्हणतो. ओके, सो न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, ओके, आर कॉल्ड ॲज आयसोटोन्स. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर 1H3 and 2He4. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. तर याच्यामध्ये बघा ए मायनस झेड किती येतं? 2 येतं, आणि इथं देखील ए मायनस झेड किती येतं? 2 येतं. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दोन्हीमध्ये किती आहे? 2 आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉनचा फॉर्म्युला काय? ए मायनस झेड ना. सो ए मायनस झेड ज्यांचं सेम असतं त्याला काय म्हणतो आपण? आयसोटोन्स असं म्हणतो. किंवा दुसरं एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, सेकंड एक्झाम्पल C614 and 8O16. इथं देखील बघा C614 and O816. तर याच्यामध्ये ए मायनस झेड केला तर दोन्हीमध्ये 8च येतो. 14 minus 6, 16 minus 8. So these are the isotones. म्हणजे आयसोटोन्स मध्ये लक्षात घ्या, केमिकल प्रॉपर्टीज पण डिफरंट येणार, न्यूक्लिअर प्रॉपर्टीज पण डिफरंट येणार आहेत. बघा आयसोटोप्स मध्ये काय व्हायचं? आयसोटोप्स मध्ये केमिकल प्रॉपर्टीज सेम, न्यूक्लिअर प्रॉपर्टीज डिफरंट. आयसोबार्स मध्ये काय व्हायचं? आयसोबार्स मध्ये केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट येणार, परंतु न्यूक्लिअर प्रॉपर्टीज सिमिलर येऊ शकतात, न्यूक्लिअर प्रॉपर्टीज सेम येऊ शकतात. आणि आयसोटोन्स मध्ये दोन्ही प्रॉपर्टीज डिफरंट येतात, केमिकल प्रॉपर्टीज पण डिफरंट आणि न्यूक्लिअर प्रॉपर्टीज पण डिफरंट येणार आहेत. नेक्स्ट, फोर्थ इज आयसोडायपर. आयसोडायपर म्हणजे काय सांगा? द न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग सेम एक्सेस ऑफ न्यूट्रॉन वर प्रोटॉन, बरोबर आहे ना? न्यूक्लियाय ऑफ डिफरंट एलिमेंट having same excess of neutrons over protons. Okay, are called as isodiaper. मग म्हणजे थोडक्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मधला डिफरन्स काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. दॅट इज सेम difference between number of protons and neutrons. डिफरन्स सेम असला पाहिजे, त्याला आयसोडायफर म्हणायचं. आयसोडायफरला काय करायचं आहे? डिफरन्स सेम असला पाहिजे. कुणामधला डिफरन्स? नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स मधला, यांच्यामधला डिफरन्स जर सेम असेल तर त्याला काय म्हणतो आपण? आयसोडायफर असं म्हणतो. म्हणजे काय सेम असलं पाहिजे? जसं इथं ए मायनस झेड, आयसोटोप म्हणजे झेड सेम, आयसोबार म्हणजे ए सेम, आयसोटोन म्हणजे ए मायनस झेड सेम. तर आयसोडायफर म्हणजे काय येणार? काय सेम येणार? ए मायनस 2Z सेम येणार, ए मायनस 2Z सेम येणार आहे, बरोबर आहे ना? कारण हे बघा, हा डिफरन्स बिटवीन P and N कसं काढणार? तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मायनस नंबर ऑफ प्रोटॉन करावे लागतील. नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे ए मायनस झेड ना, नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे ए मायनस झेड
मायनस नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे परत झेड, म्हणजे फायनली काय येणार आहे A मायनस 2Z येणार. ओके, म्हणजे लक्षात घ्या झेड सेम असेल तर काय म्हणायचं आयसोटोप्स, ए सेम असेल तर आयसोबार्स, ए मायनस झेड सेम असेल तर आयसोटोन्स, आणि ए मायनस 2Z सेम असेल तर त्याला काय म्हणायचं आपण आयसोडायफर. आयसोडायफर. ओके, या पद्धतीने या कन्सेप्ट आहेत ए मायनस 2Z. ओके, आता आयसोडायफरचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एक्झाम्पल काय होणार बघा. फॉर एक्झाम्पल इट इज Na1123 and Al1327. ओके, ए मायनस 2Z करून बघा किती येणार. ए मायनस 2Z इथे किती येणार बघा 1 येणार ना. Na मध्ये ए मायनस 2Z 1 येतं, आणि इथं देखील ए मायनस 2Z 1च येतं. पण इथं प्रोटॉनची संख्या 11 येणार, न्यूट्रॉनची संख्या येणार आहे 12, इथं प्रोटॉनची संख्या येणार आहे 13, न्यूट्रॉनची संख्या येणार आहे 14, आणि त्याच्यामुळं डिफरन्स जो आहे इथं डिफरन्स येणार आहे इथं 1, आणि इथं देखील डिफरन्स किती येणार आहे 1 येणार आहे. डिफरन्स सेम असल्यामुळे त्याला काय म्हणायचं आयसोडायफर्स असं म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर आणखी एक इथं येऊ शकतं न्यूक्लियामध्ये, दॅट इज आयसोमर्स. आयसोमर्स नंबर 5. आता आयसोमर म्हणजे काय येणार न्यूक्लिअर फिजिक्समध्ये, न्यूक्लियामध्ये आयसोमर्स म्हणजे काय येणार आहे. तर असे काही न्यूक्लियस आहेत की ज्यांचं ए सेम आहे, झेड पण सेम आहे. ए अँड झेड बोथ आर सेम, बट न्यूक्लिअर प्रॉपर्टीज आर स्लाइटली डिफरंट. ओके, म्हणजे न्यूक्लिअर डिके प्रोसेस जी आहे, डिफरंट रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टीज, न्यूक्लिअर प्रॉपर्टीज म्हणण्यापेक्षा रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टीज फक्त डिफरंट असतात, त्याला आयसोमर्स असं म्हटलं जातं. ओके, सेम atomic mass number and same atomic number, but radioactive properties फक्त डिफरंट असतात. डिफरंट radioactive properties आर कॉल्ड एज आयसोमर्स. याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर याचं एक्झाम्पल येणार आहे 35. याचं एक्झाम्पल येणार आहे दॅट इज मेटास्टेबल ब्रोमीन अँड ग्राउंड स्टेट ब्रोमीन. एक्झाम्पल मेटास्टेबल bromine and ground state bromine. ओके, हे याचे एक्झाम्पल्स आहेत. आता मेटास्टेबल ब्रोमीन, आता ब्रोमीन जे आहे इथं ऍटोमिक नंबर ऍटोमिक मास नंबर दोघांचा जर बघितला तर तेवढंच आहे 3580 3580 3580 3580, परंतु याच्या रेडिओ प्रॉपर्टी ज्या आहेत त्या मात्र काय आहेत डिफरंट आहेत. म्हणजे एक अल्फा डिके करत असेल तर दुसरा काहीतरी बीटा डिके करतोय, किंवा याचा डिके रेट जो आहे डिके रेट मेटास्टेबल ब्रोमीनचा वेगळा असतो, ग्राउंड स्टेट ब्रोमीनचा वेगळा असतो. डिके रेट म्हणजे काय, डिसइंटिग्रेशन म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे. तर याला आयसोमर्स असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लियाय आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेले आहेत. ओके, so this is all for today's lecture of the physics.